नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक सदाशिव विघ्ने, पदवीधर प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळसगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की सध्याचं युग हे विज्ञानाचं युग आहे. पण विज्ञान युगाच्या अगोदरच्या काळात जर आपण गेलो तर पूर्वीच्या काळी आपल्याला एखादा निरोप जरी द्यायचा असेल तर पत्र पाठवावं लागायचं किंवा एखादा माणूस तो निरोप देण्यासाठी पाठवावा लागायचा. पत्र मिळायला 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवसाचा कालावधी लागायचा. म्हणजेच आपला निरोप पोहोचण्यासाठी बराच कालावधी जात होता. पण आज जर पाहिलं आपण आणि आपल्याला आता जर निरोप द्यायचा असेल तर काही क्षणामध्ये आपण मोबाईलच्या सहाय्यानं किंवा फोनच्या सहाय्यानं तो निरोप क्षणामध्ये समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. तसेच पूर्वीच्या काळी प्रवासासाठी सुद्धा खूप कालावधी लागत होता. पण आजच्या काळात आपण काही तासांमध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहज प्रवास करू शकतो. हे सगळं आपल्याला जे शक्य झालंय ते फक्त विज्ञानामुळे. तर विज्ञानाचं असंच महत्त्व सांगणारी चौथी कविता आपण आज पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे नव्या युगाचे गाणे. तर कविता पाहण्यापूर्वी एक चित्रफित आपण पाहणार आहोत. तर या चित्रफितीमध्ये आपल्याला दिसतंय की पूर्वीच्या काळी वापरात असलेली घोडागाडी, घोडागाडी सोबतच आपण बैलगाडीचा देखील वापर करत होतो. त्यानंतर आले सायकल. घोडागाडीचं पुढचं थोडंसं रूप बदलत गेलं आणि आज पाहिलं तर आपण वेगाने जाण्यासाठी मोटरसायकल बऱ्याच प्रकारचे उपलब्ध आहेत आणि क्षणात प्रवास काही तासांमध्ये प्रवास करण्यासाठी विमानाच्या सुविधा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. चित्रात जे व्हिडिओमध्ये जे आपल्याला दिसतंय, नुकतंच भारताने चंद्रयान प्रक्षेपित केलं. तर हे चंद्रयानाचं प्रक्षेपण करून भारत काही मोजक्या देशांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला. म्हणजेच फक्त पृथ्वीवरच नाही तर इतर ग्रहावर देखील माणूस पोहोचून त्या ठिकाणची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच वेगवेगळे देश वेगवेगळ्या ग्रहांवर आपले उपग्रह पाठवत असतात आणि हे उपग्रह पृथ्वीभोवती फिरून वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. काही उपग्रह दळणवळणासाठी सोडले जातात तर काही उपग्रह हवामानाचा अभ्यास करण्यासाठी देखील सोडले जातात आणि हे उपग्रह अशा प्रकारे पृथ्वीभोवती सतत प्रदक्षिणा करीत असतात ज्यांचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होत आहे. अशा प्रकारच्या दुर्बिणीच्या सहाय्यातून अवकाशात घडणाऱ्या घटनांच्या विषयी माहिती घेतली जाते. अवकाशात घडणाऱ्या घटनांची नोंद या दुर्बिणीच्या सहाय्यानं वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते. अवकाशातून मानवानं घेतलेली ही उडी देखील काही दिवसांपूर्वी आपण पाहिलेली आहे. वेगाने प्रवास करण्यासाठी बुलेट ट्रेन सारख्या सुविधा सध्या जगात वापरल्या जात आहेत आणि आपल्याकडे देखील सुरू होत आहेत. ही देखील विज्ञानाने दिलेली आपल्यासाठी एक देणगी आहे. ऊर्जेच्या बाबतीत पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यांचा वापर पारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये माणसानं सुरू केलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं सध्या एक वारं वाहत आहे. यामध्ये पाहतो आपण की संगणकाच्या सहाय्यानं वेगवेगळ्या सुविधा, वेगवेगळे व्हिडिओ असतील ते तयार केले जात आहेत. संगणकाचा उपयोग प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढलेला आहे. आपल्या शाळांमध्ये सुद्धा देखील सध्या संगणकांचा वापर होत आहे. त्याचबरोबर अवकाशातून केलं जाणारं चित्रीकरण किंवा सॅटेलाइटच्या सहाय्यानं चित्र घेऊन त्याचा वापर आपण जीपीएस साठी करत आहोत की जीपीएस मधून आपण विविध माहिती मिळवू शकतो जीपीएसच्या सहाय्यानं. ड्रोनच्या सहाय्यानं वाहतूक सध्या हे सुद्धा चालू झालेलं आहे. आपण आपल्या शेतात फवारणी करण्यासाठी सध्या सुद्धा ड्रोनचा वापर केला जात आहे. तसेच घरोघरी सामान पोहोचवण्यासाठी देखील काही देशांमध्ये ड्रोनचा वापर सुरू झालेला आहे. त्याचबरोबर मोठमोठ्या कारखान्यांमध्ये यंत्राच्या सहाय्यानं अवजड कामं देखील
सहजरित्या केली जात आहेत, त्याचं सारं श्रेय विज्ञानात लागलेल्या शोधांना आहे. विज्ञानाच्या सहाय्यानं शोधून काढलेली वेगवेगळी यंत्र असतील, यंत्रमानव असतील, त्यांच्या सहाय्यानं अतिशय क्लिष्ट काम देखील सोपं होत आहे. त्यासाठी लागणारी मनुष्यबळाची कमतरता देखील त्यामुळे कमी झालेली आहे. यंत्रमानवांचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुरू झालेला आहे. यानंतर कवितेचा पुढचा भाग, लेखकाचा परिचय आपण करून घेणार आहोत. नव्या युगाचे गाणे. कवितेचे कवी आहेत विभा नेमाडे, ज्यांचा जन्म 1920 मध्ये झाला होता, तर मृत्यू 2016 साली झाला. विभा नेमाडे यांना आपण कवी व लेखक म्हणून देखील ओळखतो. त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या विषयावर त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. विभा नेमाडे यांच्या काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य केलेलं आपल्याला आढळून येतं. विभा नेमाडे यांचे स्वप्नगंधा, पावसाची अक्षरं, शब्दगंधा हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांच्या काही लघुकथा देखील प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ शोध कस्तुरीचा, सोन्याचे दाणे, गुलमोहर या लघुकथा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. या कवितेमध्ये कवींनी आपल्याला अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे हे सांगितलेलं आहे. क्रांती म्हणजे अचानक घडून येणारा बदल. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे आणि त्यामुळं मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे. नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहेत हे या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. आणि प्रस्तुत कविता जी आहे ती बालभारतीतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या किशोर या मासिकातून घेण्यात आलेली आहे. आपल्या शाळेत देखील हे मासिक येत असेल की ज्या मासिकामध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप छान छान गोष्टी सांगितलेल्या असतात, वेगवेगळ्या विषयावरली सत्र त्या पुस्तकात असतात. तर असं हे किशोर मासिक आणि त्याच्या जानेवारी 1998च्या अंकात ही कविता प्रसिद्ध झाली होती. चला तर आपण सुरुवातीला ही कविता वाचूया. अनुरेणुतून शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती, नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसत दिव्य, शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य, हृदयांतरीच्या अशांततेचा वनवा झनी विजला, उत्कर्षाचा अनप्रगतीचा मार्ग नवा दिसला, नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले, नैराश्याच्या होळीमधुनी तेज नवे आले, मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमरत्वाची फुले वेचुनी गुंफू या माला, नको खिन्नता नको दीनता, नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो, नसा नसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती, अनुरेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती. तर या कवितेचा अर्थ आपण समजून घेऊया. पहिलं कडवं आहे या कवितेचं, अनुरेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती, नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसत दिव्य, शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य. तर या कडव्यामध्ये आलेले नवीन अपरिचित शब्द आपण सुरुवातीला पाहूया. अनुरेणू म्हणजे काय? आपण विज्ञानामध्ये शिकलो आहोत की अनुरेणू म्हणजे पदार्थाचा अतिशय सूक्ष्म कण. प्रगटती या शब्दाचा अर्थ आहे निर्माण होते. घडे म्हणजे घडते आहे. पुढचा शब्द आहे दिव्य म्हणजे तेजस्वी.
प्रभा, प्रभा म्हणजे तेजस्वी असा प्रकाश, तयाची म्हणजे त्याची, जिद्द, जिद्द म्हणजे हिम्मत. आणि या ठिकाणी एक वाक्प्रचार आलेला आहे, शून्यातून विश्व उभारणे. शून्यातून विश्व उभारणे म्हणजे काहीही नसताना नव्याने निर्मिती करते. आपण सहज एखाद्या मोठ्या व्यक्तीविषयी बोलताना म्हणतो, उदाहरणार्थ आपल्याला बोलायचं असेल की आपण वाक्य वापरतो, रतन टाटा यांनी शून्यातून विश्व उभारलं. किंवा आपल्या गावातल्या एखाद्या व्यक्तीनं शून्यातून विश्व उभारलं. म्हणजे काय, तर त्याच्याकडे काहीही नसताना देखील त्यानं आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रगती केली. तर या शब्दानंतर आपण एका एका ओळीचा अर्थ पाहणार आहोत. अनुरेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती. तर कणाकणामधून या समाजामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या बाबी आहेत, अशा प्रत्येक कणाकणामधून कवी म्हणतो की शब्द प्रकटत आहे. कोणते शब्द प्रकटत आहेत? चला चला पुढती. पुढे कुठे जायचंय आपल्याला? पुढच्या वेळीच कवी सांगतात की विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. कवी म्हणतात की विज्ञानाचा प्रकाश पडलाय. प्रकाश पडतो, सकाळी सूर्य उगवतो आणि सूर्याचा प्रकाश जेव्हा पृथ्वीवर सगळीकडे पसरू लागतो तेव्हा पृथ्वीवर सर्वत्र उजेड होतो. तर तसं कवी म्हणतात की सध्या विज्ञानाचा प्रकाश आलेला आहे. म्हणजे विज्ञान रूपी सूर्य उगवला आहे आणि विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पडलेला आहे. आणि हा विज्ञानाचा प्रकाश पडल्यामुळे काय झालंय, तर कवी म्हणतात की विज्ञानाचा प्रकाश आल्यामुळे दिव्य क्रांती घडलेली आहे. आपण जसं पाहिलं मगाशा व्हिडिओमध्ये पाहिलं आपण की माणसानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप प्रगती केलेली आहे. अगोदर होतं का हे? नाही. तर हे अचानक झालेले बदल आहेत. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात की विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. की विज्ञानामुळे आपल्या आयुष्यामध्ये क्रांती घडलेली आहे. म्हणजे आपल्याकडं अचानक झालेले हे बदल आहे. पुढे कवी म्हणतात, नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसत दिव्य, शून्यामधुनी विश्व उभारू, जिद्द असे भव्य. नवयुग आले. सध्याचं युग जे आहे ते नवयुग आहे. नवयुग, विज्ञानाचं नवीन युग. त्या नवयुगाची प्रभातयाची, पहा दिसत दिव्य. प्रभा तयाची, प्रभा कधी पडते? सकाळी ज्यावेळेस पहाट सरते आणि सूर्य उगवायचा असतो त्याच्या अगोदर मधला जो काळ आहे त्या काळामध्ये सूर्याची प्रभा आपल्याला दिसायला लागते. म्हणजे थोडासा प्रकाश, सूर्य उगवण्यापूर्वीची स्थिती. तर नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसत दिव्य. कवी म्हणतात की नवीन युगाची प्रभा दिसत आहे आपल्याला. म्हणजे थोडक्यात आता ही नवीन युगाची सुरुवात आहे आणि पुढचं क्रांती घडवणारं युग येणार आहे. म्हणून शून्यामधून विश्व उभारू, जिद्द असे भव्य. प्रत्येक माणसाच्या अंगात जिद्द असते. जिद्द म्हणजे हिम्मत, काहीतरी करून दाखवण्याची शक्ती. तर कवी म्हणतात की शून्यामधून विश्व उभारू. आपल्याकडे काहीही नसताना देखील आपण नवीन विश्व उभारू अशी जिद्द आपल्या मनामध्ये आहे. तर हे पहिलं कडवं झाल्यानंतर आपण आता पुढच्या ओळी पाहणार आहोत. पुढे आहे, हृदयांतरीच्या अशांततेचा वनवा झनी विजला, उत्कर्षाचा अनप्रगतीचा मार्ग नवा दिसला. नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले, नैराश्याच्या होळी मधुनी तेज नवे आले. यातल्या नवीन शब्दांचा अर्थ, हृदयांतरीच्या म्हणजे हृदय, ज्याला आपण मन म्हणतो. म्हणून हृदयांतरीच्या म्हणजे मनातल्या. अशांतता, अशांतता म्हणजे बेचैनी किंवा अस्वस्थता. वनवा, जंगलाला जेव्हा मोठी आग लागते तेव्हा त्याला वनवा म्हणतात. म्हणून वनवा या शब्दाचा अर्थ आहे मोठी आग. धनी म्हणजे लवकर किंवा पटकन. उत्कर्ष, उत्कर्ष म्हणजे उन्नती किंवा प्रगती. अंतरी, अंतरी म्हणजे मनात. नैराश्य, नैराश्य म्हणजे निराशा. आणि तेज म्हणजे प्रखर प्रकाश. हृदयांतरीच्या अशांततेचा वनवा झनी विजला, म्हणजे माणसाच्या मनात जी अशांतता होती, बेचैनी होती, अस्वस्थता होती, त्याचा वनवा, झनी म्हणजे लवकर विजला किंवा पटकन विजला. हा वनवा
कशामुळे विझला असेल? तर माणसाच्या ज्या अतृप्त इच्छा होत्या, त्या अतृप्त इच्छांमुळे माणसाच्या मनामध्ये सतत अस्वस्थता असते आणि ही अस्वस्थता मिटवण्याचं काम विज्ञानानं केलेलं आहे. विज्ञानाच्या वेगवेगळ्या सुविधांमुळे आपलं जीवन सोपं झालेलं आहे, सुकर झालेलं आहे आणि त्यामुळं माणसाच्या मनातल्या अशांततेचा वणवा लवकर विझला किंवा पटकन विझला असं कवी या ठिकाणी म्हणतात. त्यामुळे काय झालंय तर उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग नवा दिसला. आणि ज्यावेळेस माणसाचं मन शांत होतं, त्याची बेचैनी बंद होते, त्यावेळेस माणसाच्या मनामध्ये नवीन विचार यायला सुरुवात होते आणि तेच विचार मन शांत झाल्यामुळं त्या विचारामुळे तो प्रगतीकडे चाललेला आहे. म्हणून कवी म्हणतात की उत्कर्षाचा आणि प्रगतीचा नवीन मार्ग आपल्याला दिसलाय, तो आहे विज्ञानामुळे. त्यामुळे काय झालंय, पुढच्या ओळीत कवी म्हणतात की नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले, नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले. ही नवी चेतना, नवीन प्रेरणा मनामध्ये स्फुरली, तयार झाली. आणि नवीन प्रेरणा मनामध्ये तयार झाल्यामुळं माणसामध्ये जे दुबळेपण होतं, त्याच्या मनात जी भीती होती, ती भीती आता दूर झालेली आहे की आपण कोणतीही गोष्ट सहज विज्ञानाच्या मदतीनं करू शकतो. ही भावना मनामध्ये तयार झाल्यामुळं माणसाचं दुबळेपण कमी झालेलं आहे, माणसाच्या मनातली भीती कमी झालेली आहे. नैराश्याच्या होळीमधूनही तेज नवे आले, की माणसाच्या मनांमध्ये जी निराशा होती, नैराश्य होतं, त्यामधून त्याची होळी केल्यामुळं आपल्याकडे होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कशाचं प्रतीक आहे होळी? तर होळीमध्ये आपण वाईट प्रथांचं दहन करतो किंवा आपल्या आजूबाजूला जो कचरा असेल, काड्या असतील, पानं असतील, त्यांचं दहन करतो. तर असंच माणसानं आपल्या मनात जी वाईट विचार आहेत, वाईट भावना आहेत, त्या वाईट विचारांची आणि भावनांची जर होळी केली तर मनामध्ये नवीन विचार येतील, असं कवींना या ठिकाणी सुचवायचं आहे. म्हणून ते म्हणतात की नैराश्याच्या होळीमधूनही तेज नवे आले, की जर आपलं मन स्वच्छ झालं तर मनामध्ये एक नवीन प्रकारचं तेज मनाला येऊ शकतं. अशा प्रकारे कवींनी आपल्या मनात जे वाईट विचार आहेत, ते वाईट विचार दूर झाल्यामुळं आणि माणसानं नवीन विचार केल्यामुळं नको दीनता, नव सूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष हा बहरतो, नसा नसातून जोश उसळतो, नवा आशा चित्ती, अनुरेणुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती. मानवता म्हणजे माणुसकी, अमरत्व म्हणजे मरण नाही असा. ज्याला मरण नाही त्याला आपण अमर म्हणतो. अमरत्वाची फुले, अमर शब्दाला अनुसरून याचा अर्थ आपल्याला सांगता येईल की जी फुलं अमर आहेत, अमर म्हणजे कधीही ज्यांचं मरण येत नाही अशी. म्हणजे अमरत्वाची फुले या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगता येईल कायम टिकणारी फुले. गुंफूया, गुंफूया म्हणजे जोडूया. ज्याप्रमाणे आपण एखादा हार बनवताना फुलं गुंफतो, म्हणजे ती ओवतो एखाद्या दोऱ्यामध्ये, त्याला म्हणतात गुंफूया. माला, माला म्हणजे हार. खिन्नता, खिन्नता या शब्दाचा अर्थ आहे उदासीनता. पुढचा शब्द आहे दीनता, दीनता म्हणजे गरिबी किंवा दैन्य. संघर्ष, आपल्या सर्वांना माहित आहे संघर्ष म्हणजे लढाई किंवा झुंज. बहरतो, बहरतो या शब्दाचा अर्थ आहे बहरून येतो. जसं आपण म्हणतो की झाडाला बहर आला, ज्यावेळेस नवीन पालवी फुटते झाडाला किंवा नवीन फुलं यायला सुरुवात होते, त्यावेळेस आपण हा शब्द वापरतो. चित्ती, चित्ती म्हणजे मनात आणि जोश म्हणजे उत्साह. चला या ओळीचा अर्थ पाहूया आपण. मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला. मानवतेच्या मार्गावर, सध्या मानवता म्हणजे काय? माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, बरोबर. प्रत्येकानं दुसऱ्या माणसाची काळजी घेतली पाहिजे, याला मानवता म्हणतो आपण. की सर्वजण समान आहेत, सर्वांना सारखं देखलं पाहिजे. हा जो मानवतेचा मार्ग आहे,
या मार्गावर कवी म्हणतात की उठती जरी ज्वाला उठत असल्या, ज्वाला म्हणजे आग, कशाच्या ज्वाला उठत आहेत सध्या आपण पाहतो आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विविध घटना आठवा. भारताचं जरी सध्याचं आपण उदाहरण घेतलं तरी आपण सध्या टीव्ही चालू केला की आपल्याला वेगवेगळ्या घटना ऐकायला येतात की या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला, जम्मू काश्मीरमध्ये 10 सैनिकांना अतिरेक्यांनी मारलं, किंवा मणिपूरमध्ये सध्या ज्या घटना चालू आहे की सगळीकडं एकमेकांच्या द्वेषामुळं दंगे होतात. तरी ही कुठंतरी मानवतेसाठी बाधक आहे. त्यामुळे कवी म्हणतात की मानवतेच्या मार्गावर असे अनेक अडथळे सध्या तयार झालेले आहेत. म्हणजे मानवतेचा जो मार्ग आहे, माणसाने इतर माणसाशी देखील आपल्या प्रमाणच वागलं पाहिजे, प्रेमानं वागलं पाहिजे, स्नेहानं वागलं पाहिजे. आणि हे वागत असताना त्यामध्ये जे अडथळे येतात, एकमेकांबद्दल मनात असलेले वाईट विचार असतील, दुश्मनी असेल किंवा आतंकवाद असेल, तर हे जरी चालू असलं तरी कवी म्हणतात की अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया मला. अमरत्वाची फुले, की जी फुलं कायम टिकणारी आहेत. कायम काय टिकू शकतं, तर एकमेकांना केलेली मदत, एकमेकांशी प्रेमाने वागणं, एकमेकांना नेहमी मदत करणं. आपल्या आयुष्यामध्ये आठवा, आपल्याला जर आपल्या अवघड प्रसंगामध्ये एखाद्या मित्रानं किंवा एखाद्या नातेवाईकानं आपल्याला जर काही मदत केली तर ती मदत आपण कधीच विसरत नाही. म्हणजे ती केलेली मदत ही अमर असते, कधीही न संपणारी, कायम टिकणारी. किंवा आपण खऱ्या मैत्रीमध्ये म्हणतो की हा माझा जिवलग मित्र आहे. त्या जिवलग मैत्रीमध्ये जसं देणं घेणं असतं की ज्यामध्ये अजिबात एकमेकांविषयी काही भावना ज्या असतात त्या कशा असतात, त्या स्नेहाच्या असतात, प्रेमाच्या असतात, निरपेक्ष असतात. की आपण ज्यावेळेस आपल्या मित्राला मदत करतो त्यावेळेस त्याच्याकडून आपण काही अपेक्षा ठेवत नाही. अशी मैत्री कायम टिकते. तर कवींना या ठिकाणी सांगायचंय की अमरत्वाची फुले वेचूनही गुंफूया आम्हाला. म्हणजे मानवतेच्या मार्गावर ज्या ज्वाला उठलेल्या आहेत, ज्या कारणामुळं मानवता धोक्यात येते, अशी कारणं, त्या कारणांच्या विरोधात असलेला विरोधाभास, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर हिंसाचार चालला असेल तर त्या ठिकाणी बंधुभाव निर्माण करणं, समाजामध्ये स्नेह निर्माण करणं, भाईचारा निर्माण करणं, अशी फुलं जर आपण त्या ठिकाणी वेचली किंवा असे मार्ग जर त्या ठिकाणी आपण अवलंबले तर हे अमरत्वाची फुलं ठरतील, असं कवी या ठिकाणी म्हणतात. पुढे कवी म्हणतात, नको खिन्नता नको दीनता. मनामध्ये कोणतीही खिन्नता नको. खिन्नता म्हणजे उदासीनता. की आपल्या मनामध्ये सहज आपण जर बसलेलो असलो आणि विचार करत असलो तरी आपलं मन एकटं असेल तर कधी कधी उदासीन होतं. वेगवेगळे विचार आपल्या मनात यायला लागतात आणि त्यामुळं माणसामध्ये दीनता येते. आपले विचार चांगले नसतील तर, विचार जसे असतात तसं माणूस घडतो. नको खिन्नता नको दीनता. आपले विचार जसे असतील तसं समोरच्याच्या मनामध्ये देखील आपल्याविषयी विचार निर्माण होऊ शकतात. यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो या ठिकाणी की एकदा अकबर आणि बिरबल दोघे दरबारात बसले होते आणि बिरबल अकबराला सहज म्हटला की महाराज, आपण जसा समोरच्या बद्दल विचार करतो त्या विचाराचं प्रतिबिंब समोरच्याच्या मनामध्ये उमटतं. ही गोष्ट ज्यावेळेस अकबराने ऐकली त्यावेळेस अकबर म्हटला, मला हे मान्य नाही, तू हे म्हणणं सिद्ध करून दाखव. ठीक आहे, बिरबल म्हटला, महाराज मी माझं म्हणणं सिद्ध करून दाखवतो. आणि अकबर आणि बिरबल फिरायला निघाले. पण फिरायला जाताना दोघांनी वेश बदलला. बिरबलानं मालकाचा वेश धारण केला आणि अकबराने मात्र नोकराचा वेश धारण केला. आणि दोघे रस्त्यानं जात असताना त्यांना एक लाकूड तोडा दिसला. त्या लाकूड तोड्याकडे पाहिल्यानंतर बिरबलानं अकबराला विचारलं की महाराज, तुम्हाला या लाकूड तोड्याबद्दल काय वाटतंय? तेव्हा अकबर म्हटला की हा लाकूड तोड्या अतिशय वाईट आहे, कारण
तो फळाफळांनी बहरलेलं एक हिरवंगार झाड तोडत आहे. त्यामुळे याच्यासारखा नीच माणूस जगात पाहायला मिळणार नाही. बिरबल म्हटला, ठीक आहे. बिरबल अकबराला घेऊन त्या लाकूड तोड्याजवळ गेला आणि लाकूड तोड्याला विचारलं की बाबा रे, तू हे झाड का तोडत आहेस? लाकूड तोड्या म्हटला, माझा याच्यावर उदरनिर्वाह चालतो. ही झाडं, याची लाकडं विकून, बाजारात विकून मी पैसे कमवतो. मग तो म्हटला, तुम्ही शहरातून आलेले दिसताय. बिरबल म्हटला, हो, आम्ही आता शहरातून आलो. मग लाकूड तोड्याने विचारलं, शहराकडे काय नवीन चाललंय? बिरबल म्हटला, अरे तुला माहित नाही का, आपले अकबर बादशाह मरण पावले. हे ऐकताच लाकूड तोड्या म्हटला, बरं झालं. बदमाश होता तो, मरायलाच पाहिजे होता. अकबराला खूप राग आला, पण वेषांतर केलेलं असल्यामुळं त्याचा नाईलाज झाला आणि ते पुढे चालू लागले. त्यानंतर रस्त्यात त्यांना बकऱ्या चारणारी एक म्हातारी दिसली. परत बिरबलानं अकबराला विचारलं, महाराज, आपलं या म्हातारीबद्दल काय मत? अकबर म्हटला, ती म्हातारी खूप प्रेमळ आहे, तिला खूप गरज आहे. या वयात सुद्धा ती बकऱ्या चारते, याचा अर्थ तिला पैशांची खूप गरज आहे आणि त्या पैशाच्या माध्यमातून ती आपल्या संसाराला मदत करत आहे. ठीक आहे. बिरबल म्हटला, चला महाराज, आपणही तिला विचारू. गेले, विचारलं म्हातारीला की आपण या वयात हे काम का करत आहात? म्हातारीनं सांगितलं की या बकऱ्या चारल्यानंतर मला पैसे मिळतात आणि त्या पैशातून मी कुटुंबाला मदत करते. ठीक आहे म्हणे. तिलाही बिरबलानं सांगितलं की आपले अकबर बादशाह या जगात राहिले नाही. ओके, आपले अकबर बादशाह या जगात राहिले नाही. हे ऐकल्यानंतर म्हातारीनं जोरजोरात रडायला सुरुवात केली आणि दोघे पुढे निघाले. आणि मग बिरबलानं अकबराला सांगितलं की महाराज, तुम्ही जसे विचार केले, लाकूड तोड्याबद्दल तुम्ही वाईट विचार केला, तर लाकूड तोड्यानं सुद्धा तुम्हाला तसंच प्रत्युत्तर दिलं. पण म्हातारीबद्दल ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनामध्ये चांगले विचार आणले, त्यावेळेस म्हातारीनं सुद्धा तुमच्यासाठी खरं खरं रडायला सुरुवात केली. म्हणजे आपण समोरच्यासाठी जसा विचार करतो तसे समोरचे आपल्याविषयी विचार करतात. म्हणून कवी म्हणतात की मानवतेच्या मार्गावर ज्या ज्वाळा उठलेल्या आहेत त्या शमवण्यासाठी आपण स्नेह जर त्यांच्यामध्ये पेरला तर ही अमरत्वाची फुले ठरतील. नको खिन्नता, नको दीनता, मनामध्ये कोणतीही खिन्नता नको. आपले विचारच आपल्यामध्ये आपलं कार्य ठरवतात. आपल्या मनात जर खिन्नता असेल तर आपल्याला निश्चितपणे गरिबी किंवा दैन्य येऊ शकतं. जसे विचार असतात तसे ते आपल्या कृतीमध्ये प्रगटतात. नव सूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बळतो. उत्कर्ष, नव सूर्य पहा उगवतो, की विज्ञानाचा नवा सूर्य उगवल्यामुळं उत्कर्ष पहा झळकतो. तर विज्ञानाचा सूर्य उगवल्यामुळं आपला उत्कर्ष होत आहे किंवा प्रगती होत आहे. संघर्ष पहा बळतो. आणि कोणताही संघर्ष आपण केल्याशिवाय आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. नसानसातून जोश उसळतो, नवा आशा चित्ती, नसानसातून जोश उसळतो. की प्रत्येकाच्या नसा म्हणजे आपल्या शरीरात ज्या शिरा असतात, रक्तवाहिन्या असतात, त्या नसानसामधून जोश उसळत आहे. आणि या जोशामुळं माणसाच्या मनामध्ये, चित्तामध्ये नवीन आशा तयार झालेल्या आहेत. आणि सर्वत्र ही परिस्थिती असल्यामुळं अनुरेणुतून शब्द प्रकटती, चला चला पुढती. तर अनुरेणूमधून शब्द प्रकटत आहेत. म्हणजे समाजातल्या कणाकणामधून किंवा प्रत्येक घटकामधून नवीन शब्द उमटत आहेत की चला चला पुढती. विज्ञानाचा हात धरून सतत आपण पुढे जाऊया, असं या ठिकाणी कवी म्हणत आहे. विज्ञानामुळे आपल्या आयुष्यात कोणत्या सुविधा प्राप्त झाल्या? चंद्रग्रहावरची माहिती मिळाली. ओके, छान. आणि रोबोट आपली कार्य करू शकतात पुढे जाऊन. ओके, ठीक आहे. अजून तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला विज्ञानामध्ये? कोणत्या गोष्टी सहज शक्य झाल्या आपल्याला करणं? आम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मोबाईलमधून अभ्यास करायला मिळतो. वा, छान.
अजून तुमच्या शाळेत सुविधा आहेत का काही? आमच्या शाळेत टीव्ही, अभ्यास करण्यासाठी कॅम्प्युटर आहे. छान. वा. बघा, म्हणजे तुमच्या शाळेत सुद्धा विज्ञानाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. संगणकाच्या सहाय्यानं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करत आहात, मोबाईलवर अभ्यास करत आहात, मोबाईलवर मित्रांशी, नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट करत आहात. हे सगळं विज्ञानामुळे आपल्या आयुष्यात शक्य झाले. या कवितेत काही यमक जुळणारे शब्द आलेले आहेत. रायमिंग वर्ड्स म्हणतो आपण त्याला इंग्लिश. कोण सांगेल यमक जुळणारे शब्द? खिन्नता, भिन्नता, बरोबर. अजून? प्रगती दिव्य निर्माण भव्य. होते. बर. दिव्य भव्य, दिव्य भव्य. दिसला दिसला, हो, बरोबर. ज्वालामाला, ज्वालामाला. उगवतो, विजवतो, ओके. चित्तीकृती, दिव्य भव्य. दिव्य भव्य. वा, छान प्रयत्न केला तुम्ही सर्वांनी. विद्यार्थी मित्रांनो, आपण या कवितेतून विज्ञानामुळे आपल्या जीवनामध्ये कोणकोणते बदल झाले, आपल्याला कोणत्या सुविधा प्राप्त झाल्या, या सर्वांबद्दल माहिती घेतली. तर आपल्या आयुष्यात देखील विज्ञानाचा उपयोग करून आपण आपलं आयुष्य यशस्वीपणे जगू शकतो. विज्ञानानं आपल्याला ज्या सुविधा दिलेल्या आहेत, त्या सुविधांचा वापर मात्र आपण माणसाच्या भल्यासाठी केला पाहिजे. तरच आपण विज्ञानाचा वापर खऱ्या अर्थानं केला असं म्हणता येईल. चला तर मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेमध्ये.